शेतकरी कामगार पक्ष हेही त्याच्यामध्ये सहभागी होते की ज्यांना आम्ही जागा देऊ शकलो नाही. उद्याच्या विधानसभेमध्ये या सहकाऱ्यांच्या हिताची जपणूक करण्याची नैतिक जबाबदारी आम्हा लोकांची आहे आणि म्हणून त्यांच्यासह आम्ही पुढे जावं असा प्रयत्न केला जाईल. यासंबंधी महत्त्वाच्या ह्या 3 पक्षांच्यामध्ये अद्याप वाटाघाटी जागेच्या वाटपाच्या झालेल्या नाहीत, पण ते आम्ही लवकरच सुरू करू. जागांची वाटणी करू आणि जागांची वाटणी केल्यानंतर त्या पक्षाच्या वतीनं त्या जागेवरचा त्यांचा उमेदवार याची निवड करू आणि कामाला लागू. 3 महिने हातामध्ये आहेत आणि त्यामुळे या 3 महिन्यात जे काही 2-2.5 महिन्यात प्रत्यक्ष मिळतील त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा हा आम्हा लोकांचा प्रयत्न आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आज परिवर्तनाची गरज आहे आणि ती भूमिका जनतेच्या गरजेची पार पाडणं आमची जबाबदारी आहे आणि त्या दृष्टीने आम्ही कामाला लागतो. साहेब, काल राज ठाकरे असं म्हटलेत की लोकसभेच्या निवडणुकींनी सगळ्यांना जागा दाखवून दिली, जमिनीवर आणलं सगळ्यांना. माहिती नाही आम्हाला आमचे फार जमिनी गीतेवर गुन्हा दाखल केला. काल बीडमध्ये एका सरपंचावर गोळीबार झाला होता, त्यानंतर आज त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला. मला माहिती. मुख्यमंत्रीच्या चेहरा ठेवून पुढे निवडणुकीमध्ये जावं असं संजय राऊतांचं पण असं मत आहे. मग त्याला उत्तर मी दिलं, तुम्ही छापले तर पुन्हा काय सांगू की त्याच्यामध्ये सर्व गोष्ट आम्ही तिघं एकच आहोत. आमचा सामूहिक चेहरा हा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आम्ही ठेवू इच्छितो. साहेब, पिंपरी चिंचवडमध्ये वेगळं समीकरण पाहायला मिळत आहे, कारण काही नगरसेवक तुम्हाला काल भेटल्याची चर्चा आहे. असं आहे की हल्ली रोज मला 2-3 तास काढावं लागतात नवीन लोक पक्षात येणाऱ्यांची बोलायला. तर त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडसुद्धा अपवाद नाही. तिथं मोठ्या प्रमाणावर काही खासदारांनी आम्हा लोकांची नगरसेवकांनी आम्हा लोकांची भेट घेतली. आधी भेटणारे आनंद आहे की त्या सर्वांना असं वाटतं महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एकत्र राहावं. जे काही निर्णय आपण घेतले ते हितासाठी नव्हते ह्या निष्कर्षाची ते लोक यायला लागले आणि त्यांचं स्वागत करू. दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी म्हणलं तर हरकत ठरणार. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा आमच्याकडे सीट कोणत्या येणार आहे त्याचा निकाल होऊ द्या आणि तो निकाल झाल्याच्या नंतर आमचा प्रयत्न हा राहील की नव्या पिढीच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करावे. सर, एक लिगल कॉन्फ्लिक्टची चर्चा खूप दिसते लिगल सर्कलमध्ये.